नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलमध्ये। आज लिंब या ठिकाणी होतं आहे मैदान ओपनचं आणि या मैदानामध्ये लाईव्ह लॉट जे आहेत ते रात्री काही पडलेले दिसत नाही आहेत। त्याच्यामुळे आता सांगू शकत नाही की कोणत्या गटात कुठला नंदी जो आहे तो पळेल, परंतु अशी आशा आहे की बकासूर आज पळेल म्हणून, कारण की संबंध महाराष्ट्राच्या नजरा आता बकासूरवरती लागलेल्या आहेत की बकासूर कधी पळतोय। कारण की आता 22 तारखेच्या मैदानामध्ये बकासूर तर पळणार तर आहेच, परंतु जे मैदान होते आज लिंबचं ओपनचं, त्या मैदानाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे की बकासूरच नव्हे तर सगळे टॉपचे नंदी जे आहेत ते आपल्या भागातील आज पळताना दिसतील। कारण तुम्हाला माहिती आहे आता ओपनची मैदानं जी आहेत ती कमी व्हायला लागलेली आहेत। आता आदत दुसऱ्याची मैदानं चालू होतील, पावसाळा चालू झाला आहे, बघूया कशा पद्धतीनं आज मैदान पार पडतं आहे। मी जाणार आहे का? मी नाही जाणार, मी नाही बळलाम जाणार। आता माझी चांगली जिरली त्या दिवशी त्या कराडला पावसात, त्यामुळं ते काय होतं वातावरण बघून गेलेलं परवडतं आहे। एवढं मोठं मैदान, त्या मैदानामध्ये पाऊस पडला, परंतु एक तासभर अर्धा पाऊण तास पाऊस पडला, पण नंतर तिथं शेमी झालं, पार पडलं, त्याचा विषय नाही काय। पण काय होतं पावसामुळे मैदान आहे आता थोडीशी चालूमध्ये बंद पण पडू शकतील, कारण की आज पाऊस दिला आहे। आज आमच्या भागात तर दुपारी 3 ते 5च्या दरम्यान विजांच्या कडकडाटीसह पाऊस दिला आहे। त्याच्यामुळे काय सांगू शकत नाही, कारण तिकडं सातारमध्ये पडतो, सातारमध्ये जास्तच पाऊस पडतो, त्याच्यामुळे थोडीसं तिकडं मैदानामध्ये आपण काही रिस्क घेणार नाही। आता जिरली आपली कराडाच्या मैदानामध्ये रात्रीच्या, मला तुम्हाला सांगतो मैदानावर 9 वाजल्या ती मुलाखत घेऊन शेवट 9 वाजल्या, तिथनं मला घरी 11 वाजल्या। 11 वाजता चिंचनेर गाव आहे, त्या ठिकाणी माझ्या गाडीचा टायर फुटला, तिथनं मला टायर बदलायला लागला। 11, 12:30, 1 वाजल्या, कुणी काही सांगितलं नाही एवढ्या लांब जायला, जिरवून घ्यायला। त्यामुळं आता काही जिरली चांगली माझी त्या मैदानात, त्यामुळे तर मी काही जात नसतो तेवढ्या लांब, घरनंच आपलं केलेलं अंगी लागेल। कसं होतं आहे आधीच दुष्काळ 13 महिना 9 महिने कामाचा, पेट्रोल मागले, ही मागले, ती मला महागाई वाढत चालली, त्याच्यामुळं आता घरनंच केलेलं अंगी लागेल। पाऊस येऊ दे, ते मुलाखती फेलागत येतात नको एवढ्या लांबच्या, असू द्या बरं। बाकीचं करणं फाडगाड गाणं बंद करतो, आजच्या मैदानावर ध्यान देतो। आज मैदान जे आहे ते लिंबचं होतं आणि त्या मैदानामध्ये बकासूरची चिठ्ठी कुठं निघेल आणि बकासूर येणार, मला वाटतं येईल, 100% येईल। कोणी काय बी म्हणू दे, बकासूर नाही येणार, बकासूर कुठं येईल बी काय सांगू शकत नाही। जर तर वर आहे मित्रांनो, 50% येईल, 50% नाही पण येईल जर आला, कारण की लिंबच्या मैदानावर तो येतोच। लिंबच्या मैदान असं नाही कधी त्यानं चुकवलं नाही, जेव्हा मैदान झाले तेव्हा तो बकासूर आपला आला आहे आणि त्या मैदानामध्ये गुलाल हा घेऊन गेला आहे। बकासूर येण्याचं कारण असं की बकासूरला ती फाटी चांगली आहे पळण्यासाठी, आणि बकासूर कुठल्या गटात पळेल, चिठ्ठ्या लाईव्ह लॉट जी काय रात्री पडलं नाहीत, आणि जरी पडलं आत्ता तरी बकासूर आहे ना 1 ते 10च्या की 1 ते 15च्याच गटात पळणार मित्रांनो। मी असं मोठं मैदान जरी सोडलं, पुशेगावचं म्हणा, पेडगावचं म्हणा, तिथं कसं एकच चिठ्ठी असते, तिथं कळत नाही कोण कुठं पळणार आहे काय, तेवढ्या एकच चिठ्ठीतनं आपल्याला काय होतं की समजतं हा तिथंच पळणार आहे। त्याच्यामुळं आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, 15व्या गटापर्यंत बकासूर पळाला तर आला तर बघूया कशी अपडेट मिळते, काय होते। अजून काय मैदानात लावलं जर काही पडलं नाहीत, पडले की तुम्हाला अपडेट तर देऊच। सगळ्या महाराष्ट्राच्या नजरा आता बकासूरच लागल्यात की कधी पोहोचते। 22 तारखेला पायरा कोण आहे? पायरा बकासूरचा लय मोठा आहे बरं का, आणि कदाचित त्या ठिकाणी 1 नंबरसुद्धा होऊ शकतो बकासूरचा, असला पायरा टपचा पायरा आत्ताच नाही सांगत। माणसं जरा चॅप्टर येते, माझ्या नावाने शिमगा करते, काय होते जिंकला की माझी तारीफ करते, हारला की मला म्हणणार तूच पायरा फोडला काय फोडला काय। मला माहीत आहे पायरा, सांगू शकत नाही, सगळं पायरा माहिती आहे तुम्हाला। बघूया आता कसं काय नियोजन आत्ता होतं। मैदान कुठल्या चॅनलवर आहे? मैदान पित्री लाईव्हवरती आहे। मैदान 10 वाजता चालू होईल सकाळच्या, 10 नाही 9, 9:30च्या दरम्यान चालू होईल, नक्कीच बघा। आणि बकासूर 100% नाही म्हणू शकत, 50% पळू शकतो, 50% नाही पण पळू शकत, बघूया काय होतं काय नाही। धन्यवाद।